मोहोळ शहरातल्या जनतेने जी मला संधी दिली आहे त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आणि मी माझं शिक्षण इथलंच आहे. माझं बी.कॉम कंप्लीट झालं आहे. एम.कॉम फर्स्ट इयरला आहे. आणि कॉलेज करत करत मी एक CAच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून जॉब करत होते. मला 7,000 पगार होता. आणि ते करत करत मी जेव्हा इलेक्शनचं आरक्षण आलं तेव्हा मी त्यात इच्छुक म्हणून उमेदवारी ही केली. आदरणीय रमेशजी बाळस्कर यांनी मला ती उमेदवारी दिली. आणि त्यानंतर माझा प्रचार चालू झाला. प्रचारानंतर निवडणूक पार पडली आणि त्यात सर्व जनतेने मला खूप सहकार्य केलं. हे सगळं अचानकच झालं. माझं शेड्यूल म्हणजे कॉलेज चालू होतं. कॉलेज करत करत मी जॉब करत होते. आणि जॉब चालूच होता माझा तोपर्यंत हे आरक्षण आलं. त्यामुळं आम्ही ते इच्छुक म्हणून हे केलं. आणि राजकारणात हा माझा पहिल्यापासूनचा आलेला वारसा आहे. पण माझे आजोबा 30 वर्षाखाली ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते आणि सरपंच होते. त्यानंतर मला उमेदवारी मिळाली इकडं. ही मोहोळ शहराची निवडणूक, अनेक निवडणुका या मोहोळ शहराच्या ग्रामपंचायतीची असेल, पहिली नगरपालिकेची असेल, पण कधीच एवढी दमदाटीची आणि धनशक्तीची निवडणूक झाली नव्हती. पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा एवढा मोठा वापर या ठिकाणी केला गेला. आमची उमेदवार सिद्धी वस्त्रे हे कॉलेज करत करत महिन्याला 7,000 रुपयाचा जॉब करणारी आणि दुसरीकडे लाखो करोडो रुपयाचा टॅक्स भरणारे, अशा दोन उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थानं ही लढत होती. आणि ही लढत प्रतिष्ठेची माजी आमदार राजन पाटील यांनी केली होती. कारण अनगर नगरपंचायतची निवडणूक ही राज्यभर गाजली होती आणि या मोहोळ तालुक्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यामुळं त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली, प्रशासन हाताशी धरलं, धनशक्तीचा वापर केला आणि भाजपचा नगराध्यक्ष झाला पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली. तरी देखील या मोहोळ शहरातल्या सुजाण जनतेनं, या मोहोळ शहरातली जनता ज्यावेळेला इंग्रजाबरोबर लढायचं होतं त्यावेळेला छातीवर गोळ्या झाल्या, पाठीवर काट्या खाल्ल्या, पण आपला स्वाभिमान हा जिवंत ठेवला. त्याच पद्धतीनं अनगरकराच्या विरोधामध्ये आपला स्वाभिमान जिवंत ठेवून अनगरकरांचा पराजय केला आणि सिद्धी वस्त्रेचा विजय केला. या विजयामध्ये कार्यकर्ते असतील, सर्व मतदार असतील, प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10चे सर्व 20 उमेदवार असतील, या सगळ्यांचा सामूहिक हा विजय आहे आणि अनगरकरांचा पराजय आहे.